देशभरात ओबीसी जनगणनेचा मुद्दा चर्चेत असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक तथा ओबीसी विदर्भवादी तसेच भाजपा नेते अशोक जीवतोडे यांनी ओबीसी जनगणनेला लवकरच गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या ध्येय धोरणानुसार सध्या देशभरात हाऊस गणना प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसांत ओबीसी जनगणना देखील सुरू होईल असे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, शैक्षणिक व आर्थिक स्थिती समोर येण्यासाठी जातनिहाय जनगणना अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सामाजिक न्याय, आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शासनाच्या योजनांचा योग्य लाभ मिळण्यासाठी ओबीसी जनगणना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या प्रक्रियेमुळे ओबीसी समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्ट 2026 रोजी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले असून देशभरातील ओबीसी समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध राज्यांतील प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. अधिवेशनात ओबीसी जनगणना, आरक्षण, सामाजिक न्याय आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या देशभर ओबीसीची जातनिहाय जनगणना सुरू असल्यामुळे पूर्ण देशभरातील ओबीसी बांधव ज्याची वाट पाहत होते अशा जातनिहाय जनगणनेची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ओबीसीच्या आश्वासनांची पूर्तता करून राहिले. त्या अनुषंगाने जातनिहाय जनगणनेची घोषणा सुद्धा झाली आणि आता 16 मे पासून पहिला टप्पा सुरू होणार आहे. आणि या टप्प्यामध्ये घरगणना म्हणजे घरांची गणना करून त्या घरामध्ये असलेल्या फॅसिलिटीज, ज्या सुविधा आहे, किती लोक राहतात, किती लोक लग्नाची झालेली आहेत, या व त्या अनुषंगिक बाबी घरगणनेमध्ये तपासल्या जाईल. आणि त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांनी घोषणा केली की या घरगणना झाल्यानंतर जातनिहाय जनगणना ओबीसीचा कॉलम टाकून आम्ही करू. आणि हे आश्वासन दिल्यामुळं ही पहिला टप्पा घरगणनेचा सुरू होत आहे आणि याला आमच्या सर्व ओबीसी संघटनांचा पाठिंबा आहे. मुख्यतः घरगणनेमध्ये सुद्धा ओबीसीचा कॉलम दिला असता तर ओबीसी एक प्रकारचं आश्वस्त झाला असता आणि या आश्वस्त झाल्यामुळे त्याला एक प्रकारचं आश्वासन मिळालं असतं आणि ओबीसीची खरोखर जातीय जनगणना संपूर्ण भारतात भारतीय जनता पक्ष करीत आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत कार्यरत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना झाली, अनेक ओबीसी संबंधीचे निर्णय झाले आणि या निर्णयातून ओबीसी बांधवांना, ओबीसीच्या मुलांना, विद्यार्थ्यांना एक प्रकारचा फायदा सुद्धा झाला आहे. आणि या अनुषंगाने मागील 70 वर्षामध्ये ओबीसीच्या बाबतीत तत्कालीन सरकारने कोणतेही काम न केल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाने ही सर्व कार्य केल्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 58 GR, 58 पेक्षा जास्त GR शासनाने काढून एक प्रकारचं ओबीसींना दिलासा देण्याचं कार्य चांगल्या प्रकारे केलं आहे. त्याचबरोबर जातनिहाय जनगणनेची घोषणा ही सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केली आणि जातनिहाय जनगणना होत असल्यामुळे सध्या देशभरातील ओबीसी बांधव समाधानी असल्याचं चित्र दिसून येते. आणि यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे दरवर्षी अधिवेशन देशभरात अनेक ठिकाणी होत आहे, त्या अधिवेशनाच्या माध्यमातून देखील अनेक ठराव पारित करून आम्ही ते केंद्र सरकारला पाठवित असतो आणि त्याचा पाठपुरावा करून त्या ज्या मागण्या ओबीसींच्या त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न देखील करत असतो. येणारं अधिवेशन बेंगलोर येथे आयोजित केलं आहे 7 ऑगस्ट 2026 रोजी आणि या अधिवेशनाला देखील देशभरातील सर्व ओबीसी बांधव आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे.
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।